आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघायचं आहे की याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला. तर आपल्याला एक टेबल दिलं आहे, सिम्पल टेबल आहे. सेल्स पर्सन, रिजन, इयर आणि सेल्स अमाऊंट असं टेबल आहे. तर क्वेश्चन असा आहे की त्याच्यामध्ये शो टोटल, तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर शो टोटल सेल्स फॉर ईच सेल्स पर्सन, प्रत्येक सेल्स पर्सनने किती सेल केला आहे ते आपल्याला सर्च करायचं आहे. पण स्प्लिट कॉलम इयर वाईज आपल्याला तो डेटा हवा आहे. म्हणजे अशा टाईपचा डेटा हवा आहे आपल्याला, अशा फॉर्मॅटमध्ये साधारण डेटा हवा आहे. तर कसं करणार ते आपण बघूयात. जस्ट आपण त्याची टेक्स्ट हाईट वाढवून घेऊ म्हणजे दिसेल आपल्याला व्हिडिओमध्ये. पण जास्त पण नको. आता कसं करणार तर आपण पहिले काय करायचं तर सिलेक्ट सेल्स पर्सन सिलेक्ट करायचं. काय काय सिलेक्ट करायचं, सेल्स पर्सन आणि 23, 24 आणि 25 हे सिलेक्ट करायचं आहे आपल्याला ॲज अ सेल्स. 23, 24 आणि 25 इथं दाखवलं आउटपुटमध्ये 23, 24 आणि 25 ॲज अ सेल्स. सिलेक्ट सेल्स पर्सन आणि 2023 ॲज अ सेल्स 2023, 2024 ॲज अ सेल्स 2024 आणि 2025 ॲज अ सेल्स 2025 असं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पण इथं आपण इज नल वापरलं आहे. म्हणजे जर का नल व्हॅल्यू असेल तर त्याच्या जागी तुम्ही 0 वापरा असं त्याला सांगण्यासाठी आपण इथं इज नल आणि ब्रॅकेटमध्ये ते इयर आणि कॉमा देऊन 0 दिलं आहे. ओके, म्हणजे आता आपल्याला याच्यातनं आपण काय काय सिलेक्ट केलं आहे, सेल्स पर्सन आणि सेल्स 23, सेल्स 24 आणि सेल्स 25 सिलेक्ट केलं आहे, करायला सांगितलं आहे. कशामधनं तर फ्रॉम इन द ब्रॅकेट सिलेक्ट सेल्स पर्सन, इयर आणि सेल्स अमाऊंट. सेल्स पर्सन, इयर आणि सेल्स अमाऊंट. सेल्स पर्सन, सेल्स, इयर आणि सेल अमाऊंट फ्रॉम सेल्स ॲज अ सोर्स टेबल. सोर्स टेबलमध्ये काय पाहिजे आपल्याला तर सेल्स टेबलमधनं सेल्स पर्सन, इयर आणि सेल अमाऊंट हे कॉलम सिलेक्ट कर सेल्स टेबलमधनं आणि ॲज अ सोर्स टेबल म्हणून ते याच्यात ठेव. आणि त्याच्यातनं आपल्याला सेल्स पर्सन आणि हे इयर फक्त हवे. ओके, आता पिव्होट करायला सांगितलं आपण. त्याला काय पिव्होट करायचं, सेल्स अमाऊंटला सम ऑफ सेल्स अमाऊंट, सेल अमाऊंट पिव्होट करायची आहे. सम ऑफ सेल अमाऊंट फॉर इयर, कुठल्या इयरमध्ये हवी आहे इन 2023, 24, 25 ॲज अ पिव्होट टेबल. ओके, आता हा कसा वर्क करणार ते बघायचं. आता सोर्स टेबल म्हणजे काय आहे, अ सब क्वेरी दॅट प्रोव्हाइड्स द बेस डेटा, सेल्स पर्सन, इयर आणि सेल्स अमाऊंट असा बेस डेटा देणारा ती सब क्वेरी आहे. ती काय आहे, सब क्वेरी आहे बेस डेटा देणारी. ओके, त्याच्यानंतर पिव्होट काय आहे तर रोटेट्स इयर इनटू कॉलम्स. इयर्स जे दिलेले आहेत रोमध्ये, प्रत्येक एंट्री समोर काहीतरी इयर आलेलं आहे तर ते कॉलममध्ये रोटेट करण्यासाठी पिव्होट करायला सांगितलं. ओके, इथे आपण त्याला पिव्होट करायला सांगितलं. सम ऑफ सेल्स अमाऊंट आणि इयर फॉर इयर इन 23, 24, 25 ॲज अ पिव्होट टेबल हे पिव्होट करायला सांगितलं. आणि सम ऑफ सेल्स अमाऊंट काय आहे तर ॲग्रिगेट द सेल्स बाय सेल्स पर्सन आणि इयर. सम ऑफ सेल अमाऊंट काय करते, ॲग्रिगेट द सेल अमाऊंट ॲग्रिगेट करते. काय ॲग्रिगेट करते, सेल अमाऊंटला ॲग्रिगेट करतं. तर कसं ॲग्रिगेट करतं, बाय सेल्स पर्सन आणि सेल अमाऊंटनी, बाय सेल्स पर्सन आणि इयर आणि पर्सननी सेल अमाऊंटला ॲग्रिगेट कर असं ते इथं सांगितलं आहे आपण. फॉर इयर इन, या इयरमध्ये डिफाईन्स विच इयर्स टू क्रिएट कॉलम फॉर, कुठल्या इयरसाठी कॉलम बनवायचा आहे ते इथं सांगतात. फॉर इयर इन इथे आपण मेन्शन करतो की कुठल्या इयरसाठी कॉलम बनवायचा आहे. आणि इज नल, जे पहिले इज नल वापरलं तर ते नल असेल व्हॅल्यू तर त्याच्या जागी 0 रिप्लेस करतं. ओके, कळालं. पहिल्यांदा काय केलं, सिंटॅक्स समजून घ्या, लक्षात ठेवा.
आणि लॉजिकही लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदा 23, 24 आणि 25 ॲज अ सेल्स 23, सेल्स 24 आणि सेल्स 25 असे सिलेक्ट केले आणि सेल्स पर्सन, आणि त्याच्या जागी जर का नल व्हॅल्यू असेल तर ते झिरो म्हणून दाखवायला सांगितली, आणि सेल्स पर्सन आणि सेल्स 23, 24 आणि 25 असं सिलेक्ट केले. कुठून सिलेक्ट केले तर ह्या सब क्वेरीमधनं सिलेक्ट केले, की ज्या सब क्वेरीमध्ये आपण सेल्स पर्सन, इयर आणि सेल्स अमाऊंट ही सेल्समधनं घेतलेली आहे. अशा सब क्वेरीमधनं सेल्स पर्सन आणि ते 3 इयर्स सिलेक्ट केले. ओके, ॲज अ सोर्स टेबल तो आहे. ओके, आता त्याच्यात आपण काय केलं तर सेल्स अमाऊंट आहे ना, इथे सेल्स पर्सन आणि सेल अमाऊंट आहे ना, तर त्याचा सम ऑफ सेल्स अमाऊंट फॉर इयर इन सम ऑफ सेल्स अमाऊंटची सम पाहिजे आपल्याला इयर वाईज आणि सेल्स पर्सन वाईज. ओके, सम ऑफ सेल्स अमाऊंट फॉर इन इयर. आता पर्सन वाईज तर सेल अमाऊंट दिलेलीच आहे, पण सम आपण इथे त्या पर्सन वाईज तर सेल अमाऊंट टेबलमध्ये दिलेलीच आहे, पण इथं आपण त्याला काय सांगितलं आहे तर पर्सन वाईजही दे आणि इयर वाईजही दे. मग ते इथं सांगितलं आहे सम ऑफ सेल्स अमाऊंट आणि फॉर इयर इन, आणि ह्या इयरमधली कुठल्या इयर्समधली हवी ते कुठल्या इयर्सचे कॉलम म्हणून रिप्रेझेंट करायचे तर ते 23, 24 आणि 25 हे आपण इथे मेन्शन केलं. ओके.